नमस्कार. राखी पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. आज आपण स्वादिष्ट किचनमध्ये ओल्या नारळाच्या वड्या कशा करायच्या ते बघूया. रेसिपी अगदी सोपी आहे. तर आता आपण रेसिपीकडे वळूया. आणि मी एक नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे. नॉनस्टिकची घेतली म्हणजे त्यामध्ये चिटकत नाही खाली, म्हणून नॉनस्टिकची घ्यायची, जाडबुडाची घ्यायची. नंतर मी एक चमचाभर तूप टाकलेलं आहे, साजूक तूप. या वाटीने ओल्या नारळाच्या खोबऱ्याचा किस आपण किसून घेतलेला आहे, बारीक किसणीने किसून घेतलेला आहे. तुपावर चांगला परतवून घेऊ. हा या ठिकाणी नारळ खाऊन सुद्धा घेता येतं. 1-2 मिनिटं परतवल्यावरती आपण त्यामध्ये साखर घालू. ह्या 2 वाट्या आपला नारळाचा किस होता, तर आपण 1.5 वाटी, साधारण त्याच वाटीने 1.5 वाटी साखर टाकणार आहे. गोड कमी आवडत असेल तर अजून कमी टाकली, 1-2 चमचे तरी चालणार आहे. 2 ते 3 मिनिट आपण हे छान सारण परतवून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण हे 4 चमचे आपली दुधावरची साय घालणार आहे. वेलची पावडर 1 चमचा. ड्रायफ्रुट्स हे ऑप्शनल आहे, जर घालायचे नसतील तर नाही घालू शकत. एकसारखं आपण हे असे 2-3 मिनिटं छान परतवून घेऊ. 3-4 मिनिटांमध्ये आपली साखर पूर्ण विरघळलेली आहे. त्याच्यामध्ये मी त्याच्यात आता जायफळ पावडर टाकते. छोट्या चमच्यानी अर्धा चमचा जायफळ पावडर घातली. जायफळाची चव छान लागते. आणि एकीकडे असं ताटाला तूप पण लावून घेतलेलं आहे, म्हणजे पटकन ते सारण आपण गरम गरम टाकून पटकन वड्या थापल्या जातील. साधारण असा गोळा व्हायला आला की मग आपण त्यामध्ये मिल्क पावडर टाकणार आहे. मिल्क पावडर टाकली की त्यामध्ये जेवढा ओलावा असेल नारळाचा, साखरेचा, तेवढा ओलावा निघून जातो आणि सारण आपलं कोरडं होतं थोडं. पण या स्टेजपासून पटापट करायचं, म्हणजे ते जास्त कोरडं होत नाही सारण. कोरडं झालं की वड्यांचे तुकडे पडतात. एकदम छान चौकोनी आकारामध्ये आपली वडी तयार झालेली आहे. गरम गरम टाकल्याने आपली वडी खूप छान सेट झालेली आहे. आता सेट झालेलं आहे. 10 मिनिटं पण झालेले, चांगलं कोमट झालेलं आहे. आता आपण वडी पाडून घेऊ. मस्त चविष्ट अशी आपली नारळाची वडी आता तयार आहे. बघा किती छान झालेली, आतूनही मस्त झालेली आहे आणि चव पण खूप छान झालेली आहे. तर तुम्ही पण रक्षाबंधनला ही नारळाची वडी करून पहा. माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.